महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर सर्वांचे पुन्हा स्वागत आहे. नमस्कार. कल्पना करूया एका शेतकऱ्याच्या शेतात पीक अगदी भरून आलंय, कापणीची वेळ झालीये, पण ते पीक बाजारात नेण्यासाठी शेतापर्यंत ट्रॅक्टर किंवा हार्वेस्टर न्यायला साधा रस्ताच उपलब्ध नाहीये. ही खूपच गंभीर परिस्थिती आहे. अगदी पावसाळ्याचे दिवस आहेत, सर्वत्र चिखल आहे आणि त्यातच शेजारच्या शेताच्या मालकाने आहे तो बांध किंवा जुनी वहिवाट पूर्णपणे अडवून ठेवली आहे. हे ऐकायला कदाचित विचित्र वाटेल, पण ही एक अदृश्य भिंत आहे जी आज हजारो शेतकऱ्यांचे जीवन आणि उपजीविका उद्ध्वस्त करत आहे. नक्कीच, आणि म्हणूनच हा विषय प्रत्येक शेतकरी आणि जमीन मालकासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. होय, आजच्या या सखोल चर्चेत आपण नवीन रस्ता कसा मिळवायचा, अडवलेला रस्ता कसा मोकळा करायचा आणि शासनाच्या नव्या योजनेतून शून्य खर्चात पक्का रस्ता कसा मिळवायचा हे पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. ही माहिती प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. आपण सुरुवातीला जो प्रसंग मांडला तो खूप विदारक आहे. ट्रॅक्टर न्यायला रस्ताच नसेल तर शेती कशी करायची? तसं पाहिलं तर रस्ता ही केवळ मातीची किंवा डांबराची एक पट्टी नसते. ग्रामीण अर्थव्यवस्थेची ती खऱ्या अर्थाने एक रक्तवाहिनी असते. जर ती रक्तवाहिनीच खंडित झाली तर कितीही प्रगत तंत्रज्ञान वापरून शेती केली तरी त्याचे अपेक्षित आर्थिक फायदे पदरात पडत नाहीत. अगदी. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर जमिनींचे इतके तुकडे पडत गेलेत की अनेकांना मुख्य रस्त्याशी जोडणारा मार्गच उरला नाहीये. हो, आणि आजची शेती मजुरांवर अवलंबून नाहीये. पेरणीपासून मळणीपर्यंत मोठी यंत्र लागतातच. बरोबर. मग ज्या शेतकऱ्याला अधिकृत रस्ताच नाहीये त्याने बांधावरून चालत जाऊन आधुनिक शेती करावी तरी कशी? यावर कायद्यात काय उपाय आहे? या समस्येच्या मुळाशी गेल्यास आपल्याला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 यातील कलम 143 चा संदर्भ घ्यावा लागतो. अच्छा, कलम 143? होय. आता बघा, या कायद्याची मूळ तरतूद अशी आहे की जेव्हा एखाद्या जमिनीला जाण्यासाठी नैसर्गिक रस्ता नसतो किंवा तो अपुरा पडतो तेव्हा तहसीलदार एक नवीन रस्ता मंजूर करू शकतात. म्हणजे एखाद्याला रस्ता हवा असेल तर दिवाणी न्यायालयात जायची गरज नाही? अजिबात नाही. थेट तहसीलदारांनाच हा अधिकार आहे. याचा सोपा अर्थ असा की रस्ता मिळवण्यासाठी इजमेंट हक्क म्हणजेच वहिवाटीचा जुना हक्क सिद्ध करत बसण्याची काहीच गरज नाही. बापरे, म्हणजे जुने पुरावे गोळा करायचे नाहीत? नाही. वहिवाट सिद्ध करणे ही खूप मोठी कायदेशीर लढाई असते, पण कलम 143 मध्ये फक्त सद्यस्थितीतील गरज सिद्ध करावी लागते. म्हणजे मशागतीसाठी रस्ता हवाय हे सिद्ध केलं की काम झालं? अगदी. आणि याचा सामान्य शेतकऱ्याला फरक काय पडतो माहितीये? न्यायालयीन प्रक्रियेतील वेळेचा अपव्यय टळतो आणि शेतीची उत्पादकता वाढते. इथे क्विक फॅक्ट सांगते, या कलमांतर्गत मिळणारा रस्ता साधारणपणे 3 ते 4 मीटर म्हणजेच 10 ते 12 फूट रुंदीचा असतो. 10 ते 12 फूट म्हणजे ट्रॅक्टर किंवा हार्वेस्टर सहज जाऊ शकेल? हो, तोच तर मुख्य उद्देश आहे. पण इथे मला एक प्रॅक्टिकल शंका येते. समजा ज्याच्या जागेतून तो रस्ता जाणार आहे त्या शेजाऱ्याने रस्ता द्यायला थेट नकार दिला तर? हा खरोखरच कळीचा मुद्दा आहे. तिथेच या कायद्याचे खरे सामर्थ्य दिसून येते. तहसीलदार हे फक्त प्रशासकीय अधिकारी नसतात, ते अर्धन्यायिक अधिकार वापरतात. म्हणजे ते स्वतः निर्णय घेऊ शकतात? होय. जेव्हा ते प्रत्यक्ष जागेवर पाहणी करतात आणि त्यांना रस्त्याची निकड पटते तेव्हा शेजाऱ्याचा विरोध डावलूनही ते आदेश काढू शकतात आणि तो सर्वांवर बंधनकारक असतो. हे ऐकायला खूप आश्वासक वाटते. आता एक वेगळी परिस्थिती बघूया. समजा नवीन रस्त्याचा प्रश्न नाहीये, एक जुना गाव रस्ता किंवा शिवरस्ता आहे, पण कोणीतरी वैयक्तिक द्वेषातून तो अडवला, तिथे माती टाकली किंवा कुंपण घातलं, मग काय करायचं? इथे मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 मधील कलम 5 लागू होते. 1906? तर खूप जुना ब्रिटिशकालीन कायदा वाटतोय. होय, आणि याचा इतिहास रंजक आहे. ब्रिटिशांना माहीत होतं की शेतरस्त्यांचे वाद चिघळले तर शेतीचं नुकसान होईल आणि महसूल बुडेल. म्हणून त्यांनी मामलेदारांना म्हणजेच आजच्या तहसीलदारांना विशेष अधिकार दिले. अच्छा, मग ह्या कलम 5 ची तरतूद काय सांगते? तरतूद अशी आहे की जर जुना रस्ता कोणी अडवला तर तहसीलदार तो तात्काळ मोकळा करण्याचे आदेश देऊ शकतात. याचा सोपा अर्थ, जुनी वहिवाट बळजबरीने कोणी खंडित करू शकत नाही. आणि यामुळे शेतकऱ्याचा हंगामातला वेळ वाचतो. अगदी बरोबर. पेरणी किंवा कापणी खोळंबत नाही. पण इथे क्विक फॅक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
अडथळा निर्माण झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत अर्ज करणं बंधनकारक आहे. 6 महिने ही खूप महत्वाची अट आहे. पण इथे एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये. कोणता? लोकांना वाटतं की रस्त्याच्या वादासाठी दिवाणी न्यायालयात जाऊन वर्षानुवर्ष खेटे मारावे लागतात, तारखांवर तारखा पडतात. हा अत्यंत दुर्दैवी गैरसमज आहे. कोर्टात जाण्याची गरजच नाहीये. तहसीलदार साधारण 30 ते 90 दिवसात निर्णय घेतात. 90 दिवसांत? हे तर खूपच फास्ट आहे. होय. आणि आता तर 2025च्या शासन निर्णयामुळे या प्रक्रियेला अजून बळकटी मिळाली आहे. 2025चा नवीन निर्णय, त्यात काय बदल झालाय? पूर्वी तहसीलदारांनी रस्ता दिला तरी कागदोपत्री त्याची नोंद नसायची. जमीन विकली की नवीन मालकासोबत पुन्हा वाद व्हायचे. पण आता नव्या निर्णयानुसार तहसीलदारांच्या आदेशानुसार शेतरस्त्याची नोंद थेट 7/12 उतार्याच्या इतर हक्क सदरात घेतली जाते. 7/12 नोंद, हे तर कायमस्वरूपी सोल्युशन झालं. अगदी. यामुळे रस्ता कायमस्वरूपी वैध होतो. बरं, हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय. पण प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा? एखादी सोपी चेकलिस्ट सांगाल का? नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सर्वात आधी तहसील कार्यालयात अर्ज करा. बरं. अर्जात आपला गट नंबर आणि रस्त्याची दिशा स्पष्ट लिहा. त्यानंतर अर्जासोबत 2 साक्षीदार आणि त्या जागेचे फोटो जोडा. म्हणजे पुरावे सोबत द्यायचे? हो. आणि मग तहसीलदार पाहणी करून नोटीस काढतील. ही प्रक्रिया इतकी साधी आहे की वकिलाचीही गरज लागत नाही. कमाल आहे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हो, लोकांपर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे. आता रस्त्याचा प्रश्न सुटला. कागदावर रस्ता मिळाला, पण तो रस्ता बनवण्याचा मोठा खर्च सामान्य शेतकरी कसा पेलणार? मातीच्या रस्त्यावर पावसात चिखल होतोच ना. इथेच तर शासनानं मुख्यमंत्री बळीराजा शेतरस्ते आणि पाणंद रस्ते योजना 2025 आणली आहे. अच्छा, या योजनेत काय मिळतं? या योजनेत शेतकऱ्याला स्वतःचा एकही पैसा खर्च करावा लागत नाही. 0 खर्चात पक्का रस्ता मिळतो. 0 खर्च? बापरे. पण यासाठी शासनाकडे निधी आहे का? होय. एक क्विक फॅक्ट सांगते. सरकार या योजनेत प्रति किलोमीटर 15 लाख रुपयांपर्यंत निधी देते. 15 लाख? एका किलोमीटरसाठी? हो. यात खडीकरण, मुरमुम टाकणे, पाईप्स टाकणे सगळं होतं. पण इथे गावांमध्ये एक गैरसमज आहे की या योजनेसाठी सरकार आमची जमीन सक्तीने काढून घेणार का? हां, खूप मोठा गैरसमज आहे. इथे सक्तीचे भूसंपादन अजिबात नाही. केवळ स्वेच्छेने दिलेले नोंदणीकृत दानपत्रच ग्राह्य धरले जाते. म्हणजे शेतकरी स्वतःहून जागा देणार? मग याची प्रक्रिया कशी असते? ग्रामसभेत रस्त्याची मागणी करायची, मग ग्रामपंचायतीमार्फत तो आराखडा प्रांताधिकाऱ्यांकडे जातो. आणि इथे शासनाने क्लस्टर पद्धत वापरली आहे. क्लस्टर पद्धत म्हणजे काय? म्हणजे 4-5 गावांचे मिळून 25 किलोमीटरचे रस्ते एकत्र बनवायला काढतात, जेणेकरून काम लवकर आणि दर्जेदार होतं. हे खूपच भारी आहे. पण समजा शासनाच्या पैशातून रस्ता झाला आणि नंतर कोणी तो पुन्हा अडवला तर त्याचे परिणाम खूप वाईट होतात. शासनाने अत्यंत कठोर नियम केले आहेत. कोणते नियम? जर कोणी या नव्या योजनेतील रस्ता अडवला तर त्याला पुढची 5 वर्षे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही आणि त्याचा आधार कार्ड सुद्धा ब्लॉक केला जातो. बापरे, आधार कार्ड ब्लॉक? हा तर खूपच मोठा झटका आहे. म्हणूनच कायदेशीर मार्ग सर्वात सुरक्षित असतो. अगदी खरंय. आज आपण खूप महत्त्वाची माहिती पाहिली. आपण कलम 143 द्वारे नवीन रस्ता कसा मिळवायचा, कलम 5 द्वारे अडवलेला रस्ता कसा मोकळा करायचा, 7/12 वरील नोंदणी आणि मुख्यमंत्री बळीराजा योजनेतून 0 खर्चात पक्का रस्ता, या सर्व मुख्य मुद्द्यांची चर्चा केली. होय, हे सर्व नियम माहिती असणं खूप फायद्याचं आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. तुम्हाला पुढील व्हिडिओसाठी कोणता विषय हवा आहे ते सुचवा आणि आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. नक्कीच. जाता जाता फक्त एक विचार करा. जर महाराष्ट्रातील प्रत्येक शेताला असा बारमाही रस्ता मिळाला तर आपल्या शेतमालाची वाहतूक आणि बाजारभाव किती पटीने वाढेल. खऱ्या अर्थाने ती एक क्रांती असेल. अगदी. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.